राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती व शेतकरी कामगार पक्षाचे एकनिष्ठ नेतृत्व, कार्यकर्त्यांचे आधारस्तंभ काशीनाथ पाटील यांच्या वलप या निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांनी प्रत्यक्ष भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। युवा, प्रौढ, ज्येष्ठ सर्वांना सोबत घेऊन चालणारे असे काशीनाथ पाटील साहेब यांचे व्यक्तिमत्व असल्याचे शेकापचे युवा नेतृत्व राजेश केनी यांनी मत व्यक्त केले। उपस्थित चाहत्यांनी भविष्यात काशीनाथ पाटील हे भावी आमदार व्हावेत अशी आशा व्यक्त करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, तलोजा, वलप। माननीय काशीनाथ पाटील साहेबांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय। आपण म्हटलात की तरुणांना संधी दिली, तरुणांना, प्रौढांना, वृद्धांना प्रत्येकाला सामावून घेणारं व्यक्तिमत्व म्हणून काशीनाथ पाटील साहेबांची ओळख आहे। आपण बघतोय की तब्बल 6 वेळा पंचायत समितीचं सभापतीपद, आज पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून काम करण्याची जी त्यांची पद्धत आहे, जनमानसात मिसळून सुखादुःखामध्ये धावणारा माणूस, प्रत्येकाला समजून घेणारा माणूस, अशा पद्धतीची ओळख साहेबांची आहे। आपण बघतोय की विविध कार्यक्रम घडत असताना, घडवून आणत असताना कार्यक्रमांचा केंद्रबिंदू काशीनाथ पाटील साहेब कायम असतात। मात्र ते व्यासपीठावर बसण्यापेक्षा, चेअरवर बसण्यापेक्षा कार्यकर्ता कोण काय करतोय, कार्यकर्त्याची काय भावना आहे, या कार्यक्रमाविषयी लोकांना काय वाटतं हे जाणून घेण्यामध्ये त्यांचा इंटरेस्ट असतो। त्याच्यामुळे त्यांना नेता म्हणावं, कार्यकर्ता म्हणावा, खऱ्या अर्थानं लोकांना आवडणारं व्यक्तिमत्व, अजातशत्रू अशी त्यांची ओळख तालुकाभर आहे। आपण सगळी पत्रकार बांधव सुद्धा जाणताय। ओके, बबन शेठ, काय सांगाल की आपला प्रेम काशीनाथ पाटील साहेबांवरती जास्त असल्याने आज आपण त्यांना शुभेच्छा द्यायला आलेला आहात। सातत्याने पाटील साहेब तुमच्या पाठीशी आहे, नक्की काय भावना व्यक्त कराल? बघा, पनवेल तालुक्यात, संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये जे कार्यकर्ते आहेत त्यांचा सगळ्यात आवडता कोण नेता असेल तर काशीनाथ पाटील साहेब आहेत। कारण हे मध्य आणि वरिष्ठ या दोघांचे मधले आहेत ते, त्यामुळे आम्ही सगळं जे कार्यकर्ते आहेत ते मन सोबत त्यांची आम्ही कुठल्या भावना असेल ते भावना व्यक्त करू शकतो आपण। काशीनाथ पाटील साहेबांचे जे व्यक्तिमत्व तुम्ही विचारले ते अफाट आहे, ते काय आपण काय असा 2-3 शब्दात वर्णन करू शकत नाही। पण साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना 2029 मध्ये जेव्हा पनवेलमध्ये 2 विधानसभा होतील तर ग्रामीण विधानसभाचे आमदार व्हावे असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाची मी लाख लाख शुभेच्छा देतो। पाटील साहेबांचं जर व्यक्तिमत्व बघितलं तर अतिशय संयम आणि सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारं व्यक्तिमत्व, पराजय असो विजय असो याच्यावर मात करत एकनिष्ठता त्यांनी सदोदित शेकापशी बाळगलेली आहे। काय सांगाल त्यांच्या एकनिष्ठतेबाबत? आजपर्यंत अजय आणि अमर असं एक व्यक्तिमत्व असतील शेतकरी कामगार पक्षाचे नेता म्हणून तर काशीनाथ पाटील साहेबांचं नाव आहे। कुठेही त्यांच्या अंगावरती कुठलाही डाग नाही, कुठलाही तुम्ही दुसऱ्या पक्षातल्या पण लोकांना विचारले तर काशीनाथ पाटील जे आहेत त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे सगळ्यांशी प्रेमळ आहे, सगळ्यांना मिळून मिसळून घेणारे एक मेव नेता पनवेल तालुक्यामध्ये आहेत ते काशीनाथ पाटील साहेब। एकीकडे एक कार्यकर्ता म्हणून शेतकरी कामगार पक्षाचा त्यांना एक मान सन्मान देत आहेत आणि दुसरीकडे जर चुकत असेल तर त्यांना झापतात। त्या संदर्भात तुम्ही काय बोलाल? बघा, त्यांचं झापणं आहे ना हे आई वडिलांचं प्रेमासारखे आहे। ते कधी झापतील ना आणि कधी प्रेम करतील तुम्हाला कळणार नाही। तर त्यांचे जे मिळून जुळून जे विषय आहेत ते सगळ्यांचे त्यांच्यावरती प्रेम आहे, कारण त्यांच्या पण लोकांवरती प्रेम आहे। हा जो विषय असतो, प्रेमाचा विषय असतो, हा दोन्ही साईडने असतात। साहेबांचं कार्यकर्त्यांवर प्रेम आहे आणि कार्यकर्त्यांचं पण साहेबांना अफाट प्रेम आहे। आजच्या दिवस तुम्ही बोलले पनवेल तालुक्यामध्ये एक सण आणि सोहळा आहे। तुम्ही पनवेल तालुक्यातले प्रत्येक कार्यकर्ता, उरणच्या पासून कर्जत जेवढे लांब लांबचे लोक आहेत ते साहेबांना आज वाढदिवसाच्या निमित्तानं भेटायला येतात आणि साहेबांना परत मी वाढदिवसाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि सर्व पत्रकार सद्गुरू नारायण स्वामीवरती त्यांची अपार श्रद्धा होती। मागील वाढदिवसाला त्यांचं एक निधन झालं आणि आजही त्यांची श्रद्धा कायम आहे। नारायण स्वामी महाराजांकडे काय आपण मागणी कराल का भविष्यात काशीनाथ पाटलांचं कसं भविष्य राहील? जिथपर्यंत मी ऐकलेलं आहे नारायण स्वामींच्या पण शब्दातून काशीनाथ पाटील साहेबांचा आमदार हा शब्द आलेला आहे। आता मी हे कानावर ऐकलेलं आहे, किती विषय आहे ते बरोबर। आणि मी पण भाषणाच्या आधी तुम्हाला बोललो की 2029 मध्ये जेव्हा 2 विधानसभा होती तर पनवेल तालुक्याचे आमदार म्हणून एकदा काशीनाथ पाटील साहेबांना आम्हाला बघावं, भेटावं असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि
वाढदिवसाच्या साहेबांना शुभेच्छा देतो. पंचायत समितीचे माजी सभापती तथा पडगे विभाग शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय काशीनाथ पाटील साहेबांना माझ्या परिवारातर्फे, माझ्यातर्फे, माझ्या वडवली ग्रामस्थांतर्फे मी लाख लाख शुभेच्छा देतो. गोरगरिबांचा हा कैवारी आहे. बघा, आज या पनवेल तालुक्यामध्ये काशीनाथ पाटील म्हणजे जमिनीवरला कार्यकर्ता, सर्वांना सामावून घेणारे व्यक्तिमत्व आहे आणि या व्यक्तिमत्वाची उत्तुंग भरारी अशी येऊ आणि भविष्यात आम्हाला पनवेलचे आमदार म्हणून नावावर पालाव अशी मी आज भगवंताचरणी प्रार्थना करतो, सदा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी सर्व नेते मंडळी या ठिकाणी, कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी येत आहे. काय भावना व्यक्त कराल, कारण की आपल्या मुलाचाही वाढदिवस संगतीत येतो. 23 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे. काय सांगाल आज? आज वाढदिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये जे काम गेले अनेक वर्ष आपण करतोय, ती जीवाभावाची माणसं आपण जी जोडली गेलेली आहे ती गेली 20 वर्षापासून सातत्यानं मला भेटत असतात. खरं तर वाढदिवस म्हणून मी याच्यापूर्वी कधीच साजरा केला नाही. पंचायत समितीचा सभापती 15 वर्ष राहिलो, तोपर्यंत हे गुगल, फेसबुक, मीडिया काही नव्हतं. तोपर्यंत माझी तारीखच कुणाला माहिती नव्हती. परंतु या मीडियाच्या जगामध्ये ती तारीख डिस्क्लोज झाल्या कारणानं आज तो वाढदिवस कार्यकर्त्यांच्या येण्यामुळे साजरा झाला. कारण घरी पाहुणे आले तर त्यांचा मान सन्मान, मानपान आपण केला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हे चित्र वाढत गेलं आणि सगळ्या क्षेत्रातली लोक सकाळपासून मला भेटायला येतात आणि मग माझं कर्तव्य म्हणून त्यांना चहा, नाश्ता, पाणी करत असतो. पण ज्या कार्यकर्त्यांनी मला आयुष्यभर प्रेम दिलं, सोबत आमच्या राहिला, त्यांच्यासोबत मी कायमच असतो. छोटा मोठा म्हणून मी कुणाकडे पाहत नाही. लहानापासून मोठ्यांपर्यंत थोरांना तोच मानपान माझ्याकडनं दिला जातोय आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांना आपल्या पूर्तीप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी संधी देता येईल ती संधी त्या कार्यकर्त्यांना मी नेहमीच देत असतो. परंतु आज राजकारणामध्ये अनेक गणितं बदलतात. सर्वांनाच समाधान सर्वांचं करता येत नाही, तरी जेवढं शक्य होईल तेवढं समाधान कार्यकर्त्यांचा करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतोय. आजच्या ह्या दिवसामध्ये ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मला फोनवर असतील, प्रेस मीडियामध्ये असतील, मीडियाच्या माध्यमातून असतील किंवा स्वतः भेटून ज्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचा सर्वांचा मी ऋणी आहे आणि भविष्यामध्ये त्यांच्यासोबत मी कायमच राहील अशी ग्वाही या निमित्तानं देतोय. आज आपण सारेजण एक माझ्या प्रेमापोटी आपण या ठिकाणी आलात, आपल्या सर्वांचे आभार मानतोय आणि ज्यांनी या उल्लेखनीय कामामध्ये मला नेहमीच हातभार लावला त्यांचा सर्वांचा मी ऋणी आहे. आजच्या ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपलं नाव जर बघितलं तर काशीनाथ, काशी आणि नाथ हे दोन्ही धार्मिकतेशी जोडलेलं आहे आणि त्या धार्मिकतेतून आपलं तयार झालेलं नाव हे आपुलकीनं सर्व कार्यकर्ते आपल्या मार्गदर्शनात, आपल्या सहयोगात, आपल्या प्रेमातून राजकीय वाटचाल पुढे घेऊन जात असतात. आपला खूप मोठा आदर त्यांना जाणवतो. काय सांगाल, भविष्यातही आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर कशा प्रकारचं पाठबळ आपलं राहील? परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज यांच्या मध्ये राहून त्यांनी जी शिकवण आम्हा मंडळीला दिलेली आहे त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न सातत्यानं आम्ही माझ्याकडनं केला जातोय आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टीचं आकलन आम्हाला दिलं आहे त्या आकलनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना घडवण्याचं काम आम्ही प्रयत्न करतोय. भविष्यामध्ये ज्या ज्या काही संध्या उपलब्ध होतील त्या नक्कीच नारायण महाराजांच्या कृपेनं मी कार्यकर्त्यांना इच्छित देईन आणि सातत्यानं जरी महाराज आपल्यामध्ये आज जरी नसले तरी त्यांचे आशीर्वाद सातत्याने आमच्यासोबत राहिलेले आहेत. सारे परिवारातली मंडळी ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात याच्यासारखा आनंद दुसरा कुठलाच नाही. तर मला काहीच पाहायला लागत नाही. हे सर्व आमचे नातेवाईक, सर्व भाऊबंद, सगळी मंडळी, घरातली आमची फॅमिली या कार्यात सहभागी होतात म्हणून या कार्यक्रमाची शोभा इथं वाढलेली आपल्याला दिसते.